व्हिडिओमध्ये एंडला मी जे काय केलं ते बघून माझी बहीण म्हटली की गुड्डीताई वेडी झाली. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे 10 मे. तर आज मला सिन्नरला जायचं आहे. सिन्नरला का जायचं आहे तर माझी छोटी भाऊजाई स्वाती, तिच्या भावाचं लग्न आहे, माझ्या मामे भावाचं. तर त्या मामी मागे आल्याही होत्या मूळ लावायला. काल मला हळद लावायला जायला नाही जमलं, मी कंटाळा केला असंच का म्हणत नाही, कारण की प्रशांतजींना सिन्नरवरून परत मला घेण्यासाठी यावं लागलं असतं आणि ते बिझी होते. मग मी म्हटलं जाऊ द्या, आपण उद्या लग्नालाच जाऊ. तर मग लग्नाला जायचं आहे मला. आजही प्रशांतजी सकाळीच गेलेले आहे, परंतु बबला अक्काचा मोठा मुलगा आपला सोनू दादा, ज्याची सध्या बदली ठाण्याकडे आहे, तर तो ठाण्यावरून सिन्नरला जाता जाता मग मला इथून घेऊन जाईल. तो 3 वाजत आले. तो मला बोलला की मी 4पर्यंत वगैरे येण्याचा प्रयत्न करतो. तर मी आता फेस वॉश वगैरे करून मेकअप करते, तयारी करते. आता तर मी व्हाईट शर्ट आणि स्कर्टमध्ये तर तयारी करते आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी लग्नाला जाण्यासाठी कशा पद्धतीने तयार झाले. लग्न रात्री आहे, परंतु आता मग एवढ्या आधीपासून मी तयार होते, कारण की एवढं सगळं घेऊन जा, म्हणजे मी म्हटलं जाऊ दे, असंही कुठे काय खराब होणार आहे, जाऊ दे म्हटलं तयारी करूनच जाऊ आपण इथे. ॲक्च्युली मी सगळं बॅगमध्ये भरलं होतं की आपण तिकडे जाऊन तयारी करू, कारण रात्रीचे लग्न खूप उशिरा लागतात. म्हणजे नाचण्या बिचण्यामध्ये 8-8, 9-9, इव्हन 10-10 वाजेला सुद्धा लग्न लागतात. तर हे लग्न कधी लागेल माहीत नाही, वेळेवर तर लग्न लागतच नाही. पण मी म्हटलं की आपण इथूनच तयार होऊन गेलेलं बेटर राहील. तर मी तयारी करते आणि मग मी तुम्हाला माझा संपूर्ण लूक दाखवते की मी कशा पद्धतीने लग्नाला जाण्यासाठी तयार झाले. ओके, तुम्ही मला नेहमी बघता. मी रेग्युलर पण माझे केस जे असतात ते मोकळेच असतात, कारण की मला मोकळेच केस आवडतात. परंतु सध्या उष्णता खूप आहे आणि माझी लहानी बहीण शारदा मला नेहमी म्हणत असते, गुड्डीताई तू केस बांध, छान दिसशील, केस बांध, छान दिसशील. मी तिला म्हणते पण तुला काय करायचं आहे, मला आवडतात ना मोकळे. परंतु आता सध्या उष्णता खूप आहे, रात्रीचं लग्न आहे आणि मी म्हटलं जस्ट एकदा ट्राय करून बघू. तर मी आज फ्रेंच रोल घातलेला आहे बघा, मस्तपैकी त्याला गुलाबाची फुलं वगैरे लावली आहे. प्रतिभाकडून मी फ्रेंच रोल घालून आली आहे. तर आता पूर्ण तयारी झाल्यानंतर कळेल मला हेअर पॅक केलेले कसे दिसतात, काय दिसतात. आणि जी मी आधी हेअरस्टाईल केली होती ती काय मला पूर्ण रेडी झाल्यानंतर बरोबर वाटे ना, म्हणून मी सोडून टाकली. परंतु आता केस खूप खराब झाले, म्हणजे खूप केस गळत आहे, त्याच्यामुळे मोकळे केसही चांगले दिसत नव्हते. म्हणून मग मी आर्टिफिशियल जुडा लावून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मी तयार झाली आहे. तर व्हाईट कलरची साडी मी वेअर केली आहे. तिचे ब्लाऊजचे हुक खूप दिवसापासून न घातल्यामुळे ते अक्षरशः गंजून असे तुकडे पडले तिच्या ब्लाऊजचे. तर म्हणून मग मी ब्लू कलरचं ब्लाऊज वेअर केले. आणि हा बघा, हा माझा सेट आहे आर्टिफिशियल. तर हा मी वेअर केला आहे साडीवर आणि अशा पद्धतीने मी तयार. आणि सोनू आलेला आहे मला घ्यायला. त्याला वरती बोलवलं होतं, लस्सी केली घाई, त्याला लस्सी दिली बनवून प्यायला. आणि आत्ता फक्त 4:15 वाजलेले. लग्न 8लाही लागेल, मी जसं म्हटलं 8ला लागतं का 9ला लागतं माहीत नाही, पण आता आम्ही इथून निघतोय तर मी अक्काच्या घरी जाऊन थांबेल. मग हाय सोनू दादा. चलो 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 जल्दी. काय ते मिठाई पद्धतीने मी तयार होऊन निघालेली आहे, पण मी अजूनही खूप कन्फ्यूज आहे अबाउट माय हेअरस्टाईल, की हे मला पॅक केलेले हेअर चांगले दिसत आहे की नाही. पण ठीक आहे, आता जसे दिसत आहे बघू आता. तर चला निघतोय. आणि नाशिकवरून सिन्नर काय अर्धा तासाचा रस्ता आहे. सोनू दादा बरोबर मी 4:30लाच इथे पोहोचून गेली, 4:30 पावणे 5ला. आणि मग अक्काच्या इथे होती बराच वेळ. आता बऱ्याच दिवसानंतर आले मी, आय थिंक एखादा महिन्यानंतर आले असेल, मलाही आठवत नाही लास्ट टाईम कधी आले होते. मग तिथे गप्पा मारल्या, नातवंडांची थोडी खेळली वगैरे. आणि आता मग सुषमाकडे आलेली आहे, आरोहीची मम्मी. तर आता तिला म्हटलं की तू लग्नासाठी तयारी कर. मग तिची तयारी झाली की मग आम्ही सगळ्या बहिणीबरोबर जाऊ. आता नवरदेव किती वाजता निघेल काय निघेल आम्हाला माहीत नाही. तर आम्ही थोडंसं नवरदेवामागे जाऊ आणि मग लग्नही अटेंड करू. तर बघू आता. सुषमा तयार झाली का मग मी अक्काचा आणि सुषमाचा लूक तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, अक्काबाई इथे किती छान तयार होऊन आली आहे लग्नाला जाण्यासाठी. खूप छान दिसते अक्का तू. हो, ही साडी कधी घेतली तू? कमी नाही ग बाई, पाय आता काही बी का. ही साडी सोन्याच्या लग्नाची. हो अय्या, म्हणजे 2017-18ची साडी आहे बघ. माझी पण 2017चीच साडी आहे. साड्या काय का जास्त घालणं होत नाही ना. आपण जास्त घालत नाही ना. हा ना, छान दिसते, मस्त तयार झाली. हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे आपला जयदादा बसलाय, किती छान दिसतोय जय. पण इथे तुम्ही बघू शकता माझी सगळ्यात लहान बहीण शारदा.
फिरी फिरी नाच असं काहीतरी ते मराठी एक गाणं आहे ना, त्याच्यावरती त्या डान्स करताय. इवन माझं एवढं ऑपरेशन झालेलं असताना मी देखील इथे थोडासा डान्स केला. आणि नवरदेवाला आता पेठेमध्ये गाडी जाऊ दिली जात नाही डी जेची जी असते, तर नवरदेव दर्शनाला गेला होता आणि तोपर्यंत इथे डी जे चालू होता. तर आम्ही सगळ्यांनीच थोडा डान्स केला, भाऊजाईचा स्वातीचा मान राखला. तर हे बघा इथे डी जे चालू आहे आणि इथे रथ पण उभा आहे. आम्ही नवरदेवाची वाट बघतोय. तर हे बघा इथे आम्ही 5 बहिणी आहोत. 2 नंबरचीच्या पुतणीचं लग्न होतं, शुभांगीताई म्हणून ती नाही आहे. आणि इथे आता तुम्ही बघू शकता नवरदेव दर्शन करून आल्यानंतर नवरदेव नवरी मस्त त्यांच्या घरची आहे, याला बग्गी म्हणता, ही घरची आहे त्यांची बग्गी. आणि बसले दोघं पण किती छान दिसत आहे नवरदेव नवरी, हो की नाही. पिंक ड्रेसमध्ये आहे. आधी स्टेजवरती खूप छान डान्स केले. सावधान स्वस्ति श्री आणि आत्ता घड्याळामध्ये वाजलेले आहे 11:15 रात्रीचे. आणि लग्नावरून आत्ता घरी आलो. बिचारा शेरू खूप वेळ एकटाच होता. मी त्याला आल्या घेतलं, त्याला आत्ता खायला दिलं वेट फूड. आता हे सगळं काढते, मेकअप क्लीन करते, स्किन केअर करते. आणि इथे शेरूला वेट फूड दिलं बिचाऱ्याला, म्याव म्याव करत होता. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल, माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. माझी सोनं आहे तू माझी सोनं आहे. तुझे किती लाड करू मी आता, तुला मी एकटी सोडून गेले म्हणून किती लाड करू ना ग मग, ना ग माझी छोना. माझे नकतो वाढ, माझे नकतो वांग, माझ्या वांग्याची मला किती आठवण आली ग. माझी सोन आहे ग हे. तू माझी सोन पापडी आहे, तू माझी सोन पापडी आहे ग बाई. शेनुली म्हणुली आहे माझी तू. आजी इतकी छान तू बसली, इतकी छान तू बसली माझी सोना. आता मी तुझ्या पप्पांना हे पाठवते. तो पप्पा म्हणतो काय, पप्पा बिप्पा नाही येतो तुझा. मी तुझी मम्मा आहे ना शेना. माझी सोनं आहे ग, माझी सोनं आहे. टाईम बघाल ना, लक्षात येतोय की नाही, 12:45 पाऊण वाजला आहे. आल्यानंतर काय दूध वगैरे तापवलं, मेकअप काढला, स्किन केअर केलं आणि मी केव्हाची शेराला घेऊन त्याची लाड करते. मला बिचाऱ्याला एवढा वेळ एकटं सोडल्याचं, आणि तो पण असा एकदम माझ्याशी असा चिटकून असा बसू राहिला मस्तपैकी. तर चला आता 1:15 वाजले, आता मला झोप यायला लागली. आता झोपते मी. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव यू ऑल.